आर्ट नगरी विथ आरोही या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज आपण लाकडी बेसपासून नेमप्लेट बनवणार आहोत। ही नेमप्लेट बनवण्यासाठी असा पॅटर्न आपण बनवू शकतो। हा कसा बनवायचा ते आपण यामध्ये पाहूया। ही नेमप्लेट हँग करण्यासाठी याला असे 2 हुक्स बसवून घेतलेले आहेत। असा पॅटर्न बनवण्यासाठी आपण एका बाउलमध्ये वॉलपुट्टी घेऊया, त्यामध्ये ग्लू ॲड करूया। वॉलपुट्टी आणि ग्लू एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक थिक अशी आपल्याला पेस्ट बनवायची आहे। नेमप्लेटसाठीचा जो लाकडी बेस आपण घेतलेला आहे, जिथे आपल्याला पॅटर्न बनवायचा आहे तिथे ही पेस्ट अशी अप्लाय करायची। इथे मी आधीचा एक पॅटर्न बनवलेला होता, त्यामुळे थोडीशी कमी लेयर वापरली आहे। थोडीशी जाड लेयर वापरली की आपल्याला पॅटर्न सहज बनवता येतो। आपली पेस्ट पूर्ण अप्लाय करून झालेली आहे। आता कुठला पॅटर्न आपल्याला बनवायचा आहे त्यासाठी एखादी बाटलीचं झाकण किंवा एखादी टोकदार वस्तू ज्याच्याने आपल्याला जसा हवा तसा आपण पॅटर्न बनवू शकतो। आता त्याला आपण थोडंसं सुकण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत फेविक्रिलचा क्ले आपण यूज करून त्यापासून आपण लेटर्स बनवूया। लेटर्स बनवण्यासाठी एका कागदावरती जे लेटर्स आपल्याला हवे आहेत ते लिहून घ्यायचे आहेत। त्यावरती पॉलिथिन ठेवून त्याच्यावरती आपण क्ले यूज करून ते लेटर्स असे बनवून घ्यायचे आहेत। जेवढे लेटर्स आपल्याला हवे आहेत तेवढे लेटर्स आपण असे बनवून घ्यायचे आहेत। लेटर्स बनवल्यानंतर त्यावरती क्रॅक्स पडू नये म्हणून ब्रशला थोडंसं पाणी लावून तो त्यावरतून फिरवून घ्यायचा आहे। आणि याला एका ट्रेमध्ये सुकण्यासाठी ठेवून देऊया। आता तुम्ही पाहू शकता आपण जो पॅटर्न बनवला होता तो पूर्णपणे सुकलेला आहे। तर यावरती आपण ॲक्रिलिक कलर वापरणार आहोत। याला थोडासा मेटॅलिक लुक देण्यासाठी सुरुवातीला मी ब्लॅक कलर वापरलेला आहे। स्पंजच्या साहाय्याने किंवा ब्रशनी आपण हा ब्लॅक कलर यावरती लावू शकतो। त्यावरती मेटॅलिक लुक देण्यासाठी गोल्डन शेड अगदी अलगद हाताने आपल्याला वापरायचा आहे। हलक्या हाताने ब्रश फिरवायचा आहे जेणेकरून तो पॅटर्न स्पष्ट दिसेल। हा असा पॅटर्न आपला बनलेला आहे। ह्या साईडला आपण प्लेन कलरिंग करणार आहोत। सेम ॲक्रिलिक कलर्स यूज करून तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही कलर देऊ शकता। आता आपण लेटर्स ड्राय झाले का ते पाहूया। मागची पॉलिथिन काढून आपल्याला आपले लेटर्स व्यवस्थित मिळतात। आपले लेटर्स छान तयार झालेले आहेत।
आपल्या गरजेनुसार आपण ते लेटर्स अरेंज करून घ्यायचे आहेत। नेमप्लेटवरती जे काही नाव तुम्हाला टाकायचं आहे त्याप्रमाणे ते लेटर्स अरेंज करून घ्यायचे आहेत। हे अशा प्रकारे अरेंज झाल्यानंतर आपण त्याला फेविकॉलच्या साहाय्याने चिपकवून घ्यायचे आहे। एक वेस्ट सीडीचा यूज मी इथे केलेला आहे। सीडीला ग्लू लावून आपण ती इथे लेफ्ट साईडला स्टिक केलेली आहे। त्यावरती गणेशाची छोटीशी मूर्ती तीही स्टिक करून घेतलेली आहे। क्लेच्या साहाय्याने याला आपण अजून थोडंसं डेकोरेट करूया। थोडासा ग्लॉसी लुक येण्यासाठी आपण मिरर्स यूज करतो आहोत। सुंदर आणि सोप्या पद्धतीने नेमप्लेट आपण घरच्या घरी बनवू शकतो। आपली सुंदर अशी नेमप्लेट रेडी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।